वहिनी सांग मला काय मदत करू तुला? काही नाही ग, झालंय सगळं. अगं असं काय, काहीतरी सांग की. अगं काही नाही. बर, मी जे सांगेन ते ऐकावं लागेल. हो, तू काहीही सांगितलंस तरी करीन मी. बघ बरं. अगं हो. काही नाही, माझ्यासोबत इथे गप्पा मारत उभी राहा. काय ग? भावना, अगं माहेर वाशिणेस आता तू. इथे येऊन काम नाही करायचं, लाड करून घ्यायचे स्वतःचे. भावना, तुझं नवीन घर, तिथलं स्वयंपाकघर एकदम मोठं असेल नाही? म्हणजे एकदम आधुनिक पद्धतीचं, काय म्हणतात त्याला ते, मॉड्युलर किचन काय असंच ना? आता कसं सांगू तुला बहिणी की मला अजून त्या घरचं किचनही माहिती नाहीये. कारण तुला काय वाटलं आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार. समजलं? मला किचन मध्ये जाण्याची परवानगीच नाहीये. भावना, काय ग? वहिनी अगं तू पाटा वरवंटा का काढलायस? मिक्सर खराब झालाय का? काय झालं? आता तुझ्यापासून काय लपवून ठेवायचं भावना? अगं यांनी नवीनच खूळ काढलंय बचतीचं. सकाळ संध्याकाळ बचतीचे धडे देतात आणि बजेटची एवढी भीती घातली आहे ना त्यांनी. त्यांच्या आतताईपणापुढे ना सगळ्यांनी हात टेकलेत. अगं आजीपासून आनंदीपर्यंत सगळ्यांनी हार मानलीये. सगळे ऐकतात त्यांचं. काय करणार? बरं चल, मी हे वाटून घेते. हा, घरात येतात सुखाचे क्षण अनंत. भावनाताईची हळद उतरवायला आलोय मी, आमचा छोटासा बबुचका आणि जयंत. अगं भारीच की. जयंत दादा, आता तुमची बारी आहे, घ्या बरं. ए हा जयंत, तू सुद्धा माझं नाव घ्यायचं हा, घे बघू. ओके ओके. हा ऐका, दोन जीवांचं मिलन लग्न, आयुष्यभराचा धागा. जानूचा हे जग माझं, त्यात नाही तिसऱ्याला जागा. हा, अशी कशी जागा नाही? जयंतराव, असं नाही चालणार. तिसऱ्याला जागा करून द्यावीच लागेल आता. आणि हो, तिसऱ्यासाठी नाही हा, चौथ्यासाठी. तुम्ही आमच्या नवीन फॅमिली मेंबरला विसरताय का? वाईट वाटेल ना आमच्या बबुचकाला. काय रे जयंत? अय्या बाई. बरं माझं सोड. भावनाताई, आता तुझी टर्न आहे. आता तू नाव घे आणि मस्त नाव घे. ए नाही जानू, मी नाही घेत. भावनाताई, असं नाही बाई, घ्यायला लागते. नाव घे बघू. नाही नाही, असं चालणारच नाहीये भावना. आज तुला नाव घ्यावंच लागणार आहे. आई घे ना उखाणा. माहेर सोडून आले, सासरी पाऊल टाकले. आनंदींच्या आठवणींनी डोळ्यात अश्रू दाटले. आता एकच ओढ आहे त्यांना सोबत घेऊन जायची. होणार, हेही होणार. कारण सिद्धिराजला सवय दिलेला शब्द राखायची. हो ना मॅडम, नका ना डोळ्यात पाणी आणू. मला तुम्हाला हसताना बघायचं. कसं हसू तुम्हाला? झालं, आता जेवूया. थांबा जरा. हो, सिद्धूचं अजून नाव घ्यायचं राहिलं नाहीये का? थांबा जरा.
फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. सई, गाणं का गातेस? म्हणजे हे गाणं कुठे ऐकलंस तू? अगं काकू, मी का म्हणजे हे गाणं कुठे ऐकलंस का तू? विश्वाच्या कॉलेजमध्ये जी मुलगी होती ना, जी त्याला खूप आवडायची, ती हे गाणं गायची. आणि विश्वालाही हे गाणं खूप आवडतं ना, म्हणून माझ्या तोंडातच बसलंय, म्हणून जरा ट्राय करत होते. आणि त्या मुलीबद्दल तुला काय माहित? डोंट वरी, विश्वाने स्वतः मला सगळं सांगितलेलं आहे. चल. सई, विश्व तुला खरंच मनापासून आवडतो ना? इट्स नॉट दॅट इझी. जाऊ दे, ते गाणं पुढे फार सुंदर आहे, अवघड आहे पण फार छान आहे. गाऊन दाखव. गा. आवाज फार गोड आहे तुझा. गा. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. नको चंद्र तारे फुलांचे पसारे स्वतः. सई बास, थांब. काय चाललंय?